नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 27 जुलै 2025 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच, संयम बाळगा, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीची अंबानगरी सध्या एक मोठ्या समस्येने ग्रासली आहे। ज्या अंबादेवीच्या नावाने हे शहर ओळखले जाते, तिथेच भक्तांना दर्शनासाठी प्रचंड हाल सोसावे लागत आहे। सध्या शहरातील रस्त्यावर अक्षरशः गुडघ्या एवढे पाणी साचले असून यामुळे भाविकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। महानगरपालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अंबादेवी मंदिराबाहेरची ही परिस्थिती प्रशासनाच्या दुर्लक्षाचे उत्तम उदाहरण आहे। अमरावती, ज्याला अंबानगरी म्हणूनही ओळखले जाते, हे शहर देशभरातून आणि जगभरातून येणाऱ्या अंबादेवीच्या भक्तांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे। दररोज हजारो भक्त देवीच्या दर्शनासाठी इथे येतात। मात्र सध्या त्यांना एक भयानक अनुभवाला सामोरे जावे लागत आहे। शहराच्या मध्यभागी असलेल्या आई अंबादेवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। हे पाणी इतके आहे की भक्तांना गुडघ्या एवढ्या पाण्यातून मार्ग काढत मंदिरात पोहोचावे लागते। विशेषतः वृद्ध भाविक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास होत आहे। पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे, ज्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची भीती आहे। काही दिवसावरच नवरात्रोत्सव सुरू होणार आहे आणि या काळात अंबादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीयरित्या वाढते। जर हीच परिस्थिती राहिली तर भक्तांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागेल आणि यामुळे अमरावती शहराची प्रतिमा डागाळू शकते। महानगरपालिकेच्या अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या या मंदिराबाहेरची अशी स्थिती प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते। शहरातील इतर भागांची काय अवस्था असेल याचा अंदाज यावरून सहज लावता येतो। स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। त्यांनी तात्काळ या समस्येकडे लक्ष देऊन योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, जेणेकरून आगामी नवरात्रोत्सवात भाविकांना सुलभपणे दर्शन घेता येईल। ही अमरावतीच्या अंबानगरीतील परिस्थिती, जिथे लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आहे, तिथेच त्यांना अशा अडचणीचा सामना करावा लागतोय। आता प्रशासनाने तरी या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा आगामी नवरात्री उत्सवात भक्तांचे हाल अजूनही वाढण्याची शक्यता आहे। अमरावतीत मिशन फ्री फुटपाथ मोहिमेविरोधात हॉकर संघटना आता रस्त्यावर उतरली आहे। युवा स्वाभिमान पार्टी हॉकर संघटनेच्या नेतृत्वाखाली गाडगेबाबा समाधी मंदिराबाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं। मागण्या मान्य न झाल्यास नागपंचमीला भाकर मीठ खाऊन आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला। अमरावती शहरात वाहतूक व्यवस्था आणि स्वच्छतेसाठी महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त सौम्य शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मिशन फ्री फुटपाथ मोहीम सुरू आहे। रस्त्याच्या कडेला झालेलं अतिक्रमण हटवून नागरिकांना फुटपाथ मोकळा करून देण्याचा उद्देश या मोहिमेमागे आहे। मात्र या मोहिमेमुळे मोठ्या प्रमाणात हॉकर्सचं नुकसान होत असल्याचं सांगत युवा स्वाभिमान पार्टी हॉकर संघटना आक्रमक झाली
2 दिवसांपूर्वी हॉकर्स संघटनेने आयुक्त सौम्य शर्मा यांना निवेदन देत शहरातील हॉकर्ससाठी अधिकृत झोन निश्चित करून देण्याची मागणी केली होती. मात्र ही मागणी पूर्ण न झाल्याने रविवारी गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिराबाहेर हॉकर्सनी घोषणाबाजी करत तीव्र आंदोलन छेडले. संघटनेने इशारा दिला आहे की जर मागण्या मान्य झाल्या नाही तर नागपंचमीच्या दिवशी भाकरमेट खाऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यामुळे आता मनपाकडून हॉकर्सच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्या दिवशी आम्ही महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना निवेदन दिले की गोरगरिबांवर कुठलाही अन्याय करू नका, त्यांना हॉकर झोनसाठी जागा द्या व सध्या सणासुदीचे दिवस आहे यांच्यावर अतिक्रमण कारवाई थांबवा व नंतर जे तुम्हाला उपाययोजना करायच्या त्या करा, आम्हाला काही नियम व अटी लावून द्या. परंतु महानगरपालिका आयुक्त मॅडमने आमचे कुठलेही ऐकले नाही. अतिक्रमणाची जशी तशी कारवाई सुरू आहे. टाउन वेंडिंग कमिटीला विश्वासात न घेता ही अतिक्रमण विभागाची कारवाई सुरू आहे, याचा आम्ही निषेध करतो. तसेच या कारवाईचा आम्ही निषेध काळे रिबीन बांधून या कारवाईचा आम्ही निषेध करत आहोत. आणि मंगळवारी जे नागपंचमी आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपंचमी साजरी होणार, पण आमच्या हॉकरची नागपंचमी साजरी होणार नाही, सण साजरे होणार नाहीत. कारण आमच्यावर कारवाई सुरू आहे, उपासमारीची वेळ सुरू आहे. यामुळे आम्ही कर्मयोगी गाडगे महाराज ज्यांची कर्मभूमी जन्मभूमी अमरावती आहे, जिथे येऊन भाकर आणि मीठ घेऊन बाबाला निवेद लावून आम्ही भाकर आणि मीठ खाणार आहोत. सर्व पूर्ण महाराष्ट्र या दिवशी आपला सण साजरा करणार, परंतु गरीब हॉकर बाबांच्या चरणामध्ये येऊन आणि त्यांच्यावाल्या सेवेमध्ये आणि सण साजरा न करता भाकर आणि मीठ खाणार आहे. याची लाज बाळगून तरी महानगरपालिकेने आम्हाला न्याय द्यावा. मिशन फ्री फुटपाथ मोहीम सुरू असताना हॉकर संघटनेचा अतिक्रमण सूर कायम आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर नागपंचमीला आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. पुढे मनपाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. लक्ष्मीनगरमध्ये नुकताच श्री शनिदेव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाचा जन्मोत्सव अनेक वर्षांनी आलेल्या श्रावणबदी अमावस्या आणि गुरुपुरुष योगाच्या दुर्मिळ संगमामुळे विशेष ठरला. ये शनि जयंती श्रावणबदी हरियाली अमावस्या के दिन मनाई जाती है, लेकिन इस बार ये योग ऐसा आया है कि गुरुपुष्य योग के दिन, गुरुवार के दिन ये बहुत सालों के बाद में ऐसा योग आया है. तो इस शनि जयंती का महत्व ही बहुत अलग हो गया है इस वजह से. लेकिन और हम लोग आज सवेरे से कल भी दिन भर यहाँ पर कार्यक्रम चले, 3 दिन का कार्यक्रम चलता है. तो परसों यानी बुधवार के दिन 23 तारीख को यहाँ पे होम हवन शाही अभिषेक सुंदरकांड पाठ ये हुआ है. कल गुरुवार के दिन गुरुपुष्य योग के दिन यहाँ पे दिन भर शनिदेव का अभिषेक चला है. उसके बाद में रात को यानी उनका महाआरती भजन संध्या इस तरह से उनका जन्म किया. और आज यहाँ पे 56 भोग लग के भगवान जी के महाप्रसाद हुआ है. तो ये हर साल सब लोग मिलके यहाँ पे ऐसा सब मिलके करते हैं. हर वर्ष की तरह इस बार भी बहुत अच्छा अद्भुत आयोजन हुआ है. बरसात आई, पानी आया, फिर भी भक्तों का सैलाब अच्छा रहा. भक्तों ने भरपूर आनंद लिया. कल भी अच्छी भीड़ थी अभिषेक के लिए. आज महाप्रसाद में भी अच्छे लोग आए हैं, सभी ने आनंद लिया प्रसाद का. इसी तरह योग बना. ये मंदिर की स्थापना वर्ष 2004 में हुई थी. जब से हर वर्ष इस मंदिर में श्रावण माह की अमावस्या के दिन भंडारे का आयोजन, भगवान जी का जन्म उत्सव मनाया जाता है. और प्रतिवर्ष की अनुसार इस वर्ष भी बहुत ही अच्छा कार्यक्रम हुआ. रात को 12 बजे भगवान का जन्म किया गया और आज भंडारे का आयोजन किया गया. 56 भोग का भोग लगाया गया. सुंदरकांड भजन संध्या का आयोजन किया गया. धन्यवाद. आज शनि जयंती है, उस उपलक्ष्य में यहाँ महाप्रसाद का आयोजन किया जाता है और हजारों लोग यहाँ संख्या में यहाँ महाप्रसाद का ग्रहण करते हैं. और यहाँ शनि हर साल की तरह यहाँ ये हमारे शनि जयंती का बहुत बड़ा उत्सव होते रहता है. इसलिए मुझे हमारी ओर से शनि उत्सव की ढेर सारी शुभकामनाएं. तर अशा प्रकारे लक्ष्मीनगरमध्ये श्री शनिदेव जन्मोत्सव मोठ्या भावी भक्ताने आणि उत्साहात साजरा झाला. या दुर्मिळ योगावर शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व भक्तांचे कल्याण हो
हीच सदिच्छा। आजची सर्वात मोठी चिंताजनक बातमी समोर येत आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव ठाकूर येथून। काल रात्री चोरट्यांनी एकाच वेळी 4 दुकाने आणि 2 कुलूपबंद घरांना लक्ष्य करत सुमारे 62,000 रुपयाचा ऐवज लंपास केला आहे। या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। काय घडलं नेमकं पाहूया विशेष रिपोर्टमध्ये। हे दृश्य आहे तळेगाव ठाकूर येथील, जिथे काल रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला। शनिवारी 26 जुलै रोजी मध्यरात्री 12 ते 1 च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली। गावातील मुख्य बाजारवाडी चौकात चोरट्यांनी सर्वप्रथम अमोल मनोहर पन्नासे यांच्या दुकानाचे कुलूप तोडले आणि तिथून तब्बल 60,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। त्याच परिसरात असलेल्या संतोष निमावत यांच्या दुकानातूनही चोरट्यांनी 2,000 रुपये रोख रक्कम चोरली, तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली। या व्यतिरिक्त योगेश शिवराज खुराडे आणि प्रवीण चरडे यांच्या दुकानांनाही चोरट्यांनी लक्ष करून कुलूप तोडले। इतकंच नाही तर याच मुख्य चौकात असलेल्या प्रभाकर गणोरकर आणि प्रितेश राघोरते यांच्या कुलूपबंद घरांनाही चोरट्यांनी फोडून घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले। गेल्या 2 दिवसांपासून तिवसा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे। शनिवारी मध्यरात्री ज्यावेळी ही घटना घडली त्याचवेळी तळेगाव ठाकूर येथील वीज पुरवठा खंडित झाला होता। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याचा संशय आहे। या घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले असून तिवसा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। एकाच रात्री मुख्य वर्दळीच्या परिसरातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे। तर होती तळेगाव ठाकूर येथील चोरीच्या घटनेची सविस्तर माहिती। या घटनेमुळे परिसरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस तपास करीत आहेत, मात्र जोपर्यंत हे चोरटे पकडले जात नाही तोपर्यंत नागरिकांमध्ये भीती कायम राहणार आहे। आम्ही या घटनेच्या पुढील अपडेटवर लक्ष ठेवून आहोत। तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज। पावसाळ्याच्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटकांनी गजबजून जात असते, मात्र यावर्षी वाहतूक व्यवस्थेतील बदलामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। एकेरी मार्गाच्या अंमलबजावणीत सूचना फलकाच्या अभावामुळे पर्यटक भटकत असून त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मृग नक्षत्राच्या काळानंतर येथे पाऊस सुरू आहे आणि विशेष म्हणजे विदर्भाचं नंदनवन मानल्या जाणाऱ्या चिखलदरामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते। विशेष म्हणजे यावेळेस इथे संपूर्ण भारताचे पर्यटक चिखलदरा येथे येतात, परंतु चिखलदरा शनिवारी आणि रविवारी जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांच्या आदेशाने वन वे करण्यात आलेला आहे आणि वन वे केल्यानंतर नागरिकांना काही समस्या येत आहे। म्हणजे मध्य प्रदेश क्षेत्रामधून येणारे जे पर्यटक आहे त्यांना कोणत्याच प्रकारची सूचना फलक दिसत नाही, त्यामुळे ते लोक घाटांपर्यंत पोहोचतात आणि इथे त्यांना ट्रॅफिकवाले अडवतात। आता ट्रॅफिक अधिकारी आपल्या कर्तव्यावर तैनात आहे, परंतु कुठेतरी जिल्हा प्रशासनाने सूचना फलक लावले नाही आणि जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी दिलेले आदेश त्या संदर्भातील जर फलक नागपूर मार्गावर, अमरावती मार्गावर आणि अकोट मार्गावर जर लागले असते तर या संदर्भातील सूचना पर्यटकांना मिळाल्या असत्या, परंतु या सूचना पर्यटकांना मिळाल्या नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये जाम लागत आहे। येथील कर्तव्यावर असलेले PSI नागेसाहेब इथे तैनात आहे, कोणतेही वाहन ते जाऊ देत नाही आहे, परंतु जिल्हा प्रशासनाने कुठं ना कुठं इथं याची दखल घ्यावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणा किंवा येथे हा रस्ता बंद आहे जर या सूचना जर वाहन चालकांनी वाचल्या तर ते इथपर्यंत पोहोचणार नाही। इथे आल्यानंतर 100 किलोमीटरचा प्रवास त्यांना चिखलदरामध्ये करावा लागत आहे। ही समस्या इथे उद्भवत आहे। काही वन वे आहे यांनी अगोदरच तिकडे माहिती द्यायला पाहिजे की हा वन वे चालू आहे, कारण इथं लोकांना खूप त्रास होत आहे आणि इथं प्रशासकांनी थोडीशी योग्य सोय करून द्यायला पाहिजे। आज सकाळी आम्ही गावावरनं निघालो, आता आम्ही सकाळी इथे चिखलदऱ्याला पोहोचलो आहोत। तिथून येता येता आम्हाला परतवाडा मार्ग हा सिंगल असल्यामुळे इथे थोडा ट्रॅफिकच्या समस्याला समोर जावं लागत आहे आणि आता होते हुए आम्ही इकडे आणि पोलीस आपल्या कर्तव्यावर छान असे ड्युटी बजावत आहे, पण थोडाफार पर्यटनासाठी थोडा समस्येला दूर जावं लागत आहे। एक प्रकार सोयीचंच आहे, कारण त्यांचं काही चुकीचं नाही। सॅटर्डे संडे गर्दी होत आहे, प्रमाणात भीड वाढत आहे, त्यामुळे त्यांना आता वन वे ठेवावंच लागेल।
ठीक आहे, त्यांचं थोडंसं एक चुकलेलं आहे की त्यांनी परतवाड्यामध्ये ते बॅरियर लावून किंवा तिथे, पण नाही ॲक्च्युली काय झालं आहे ना की जेव्हा आपण स्टार्टिंगला जिथून एंटर करतो ना, जिथून आपण ना इथे या काय घाटसाठी जेव्हा एंटर करतो तिथे नाही का बॅरिगेट्स लावलेले आहेत, पण बॅरिगेट्स लावले असताना आम्हाला नाही माहिती ना की हा वन वे आहे म्हणून, तर आम्ही फर्स्ट टाईम येत आहे, तर तिथे कोणी पर्सन तिथे अवेलेबल नाही आहे. तर तिथे जर कोणी पर्सन राहिला असतं तर आम्ही एवढा 20 किलोमीटर वर नसतो आलो, तर तो त्रास थोडा होत आहे. तर ते एक जबाबदारी घेतली पाहिजे आणि रिस्पॉन्सिबिलिटीने ते केलं पाहिजे की त्या बॅरिगेट्स जिथे लावलेले आहे ना तिथे जर सांगितलं तर हा त्रास नाही होणार. नाही कुठे रस्त्यामध्ये तुम्हाला असं फलक दिसला आहे की बाबा वन वेच्या सूचना दिल्या आहेत म्हणून? नाही, असं कुठे सूचना वगैरे काही दिलेलं नाही त्यांनी, पण ते एक सूचना तिथे द्यायला पाहिजे किंवा यांनी एक बोर्ड वगैरे काही लिहायला पाहिजे आणि पण वन वे केलेलं आहे. आणि इथून 2 वे बस हे चालू आहे. जर वन वे राहिला असतं तर इथून फक्त सॅटर्डे संडे आउटगोईंग राहायला पाहिजे होतं, तर तिकडून पण लोक येत आहे आणि इकडून पण जात आहेत, तर ते गैरसोय आहे. चिखलदरा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाणारे पर्यटक स्थळ आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना योग्य माहिती आणि सुविधा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. जिल्हाधिकारी यांनी वाहतुकीसाठी घेतलेला निर्णय योग्य असला तरी त्यांची अंमलबजावणी करताना पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेऊन तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे. आशा आहे की प्रशासन यावर लवकरच योग्य पावले उचलतील. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक. त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. आता एक नजर महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडींवर. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शाळेतून सुट्टी झाल्यानंतर खेळायला गेलेल्या 2 चिमुकल्यांचा खड्ड्यात बुडून मृत्यू झालाय. ही घटना खैरी बिजेवाडा ग्रामपंचायती हद्दीतील पाचगाव येथे घडली आहे. रामटेक तालुक्यातील पाचगाव खैरी बिजेवाडा येथे शनिवारी सायंकाळी घडलेली ही घटना मन सुन्न करून टाकणारी आहे. मृत्यू झालेल्या मुलांची नावे उत्कर्ष लोकेश लांजेवार वय वर्ष 7 आणि रिधान संजय सहारे वय वर्ष 7 अशी आहेत. दोन्ही मुले शनिवारी शाळा सुटल्यानंतर दुपारी खेळायला बाहेर गेली होती. दरम्यान परिसरात असलेल्या एका खड्ड्यात पाणी साचलेलं होतं. पाण्याची खोली किती आहे याचा अंदाज न आल्याने दोन्ही मुले खेळता खेळता पाण्यात उतरली आणि बुडून गेली. सायंकाळी उशिरापर्यंत मुले घरी परतली नाही, त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. घराजवळच्या खड्ड्यांजवळ मुलांच्या चपला दिसल्याने संशय आला. पाण्यात उतरून शोध घेतला असता प्रथम एका मुलाचा तर नंतर दुसऱ्या मुलाचा मृतदेह आढळला. या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून मुलांच्या आईवडिलांचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा आहे. घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. उत्तर तपासणी झाल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. 2 चिमुकल्यांचा अकाली मृत्यू ही दुर्दैवी घटना असून पावसाळ्यात अशा पाण्याने भरलेल्या खड्ड्यांवर सुरक्षिततेची उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. यवतमाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे राजकीय वैमनस्यातून एका कुटुंबाला संपवण्याचा कट रचण्यात आला. ही घटना आर्णी तालुक्यातील अंजी नाईक येथील असून विरोधकांनी चक्क घराभोवती तारे लावून त्यात वीज प्रवाह सोडल्याने एका महिलेचा मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक गावातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. राजकीय वैमनस्यातून सूड घेण्यासाठी काही समाजकंटकांनी धक्कादायक पाऊल उचलले. त्यांनी विरोधकांच्या घराभोवती रात्रीच्या वेळी तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडला. त्यातून 37 वर्षीय सविता पवार या महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पती मनीष पवार हे जखमी झाले आहेत. मृत महिलेच्या काका दत्ता पवार यांनी आरोप केला आहे की हे केवळ एक अपघात नसून घराला करंट लावून जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता. मनीष पवार यांनी याबाबत घाटंजी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गावात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी मनीष देवराव पवार यांच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा संशयित आरोपितांना अटक केली आहे.
आमचे हे जे कृत्य घडलेले आहे साहेब, विरोधकांनी ग्रामपंचायतच्या इलेक्शन पासून सत्ता आमच्याकडे असल्यामुळे विरोधकांनी हे कट रचून आम्हाला संपवण्याचं कट केलं होतं त्यांनी सगळ्याला. अजूनपर्यंत म्हणजे कमीत कमी 30 ते 35 वर्षापर्यंत सत्ता आमच्याकडे आहे ग्रामपंचायतची. त्याच्यामुळे हे लोक चिडून आम्हाला संपवण्याचं कट रचलं होतं. हे रात्री पाणी येत होतं, पाण्यामुळे आम्ही झोपून होतो. झोपेमध्ये यांनी हे कृत्य करून निघून गेल्यानंतर 2:45च्या सुमारास माझी भावसून बाहेर बाथरूमला जाण्यासाठी निघाली तर एकदम करंट लागल्यामुळे ती खाली पडल्याबरोबर तो त्याचा मिस्टर होता, म्हणजे त्याचा नवरा जो होता तोही त्याच्यावर पडल्यामुळे तो 2-3 कोळंबल्या खाऊन तोही खाली पडला. लोखंडी बाहेर आणलं, कमीत कमी 100-125 फूट सुरुवात केली त्या तिकून, म्हणजे आवारातून सुरुवात केली आणि बंद इथं जे रोड आहे, हे भिंत आहे, या भिंतीला बोर्ड होतं, या बोर्डमध्ये त्यांनी पिन टाकून सुरुवात करून दिली. दिनांक 26/7/2025 रोजी रात्री 2:30 वाजता सुमारास फिर्यादी मनीष देवराव पवार व त्यांची पत्नी सविता मनीष पवार ह्या बाथरूम घराच्या बाहेर असल्याने बाथरूम करिता उठले असता त्यांची पत्नी आणि त्यांना करंट लागला आणि त्या करंटमध्ये ते त्यांची पत्नी दगावली आणि त्यांना ते जखमी झाले. त्यानंतर त्या पत्नीला तात्काळ उपचाराकरिता करंट लागल्यानंतर त्यांनी आर्मी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आणि त्यांचे पोस्टमॉर्टम कामी प्रेत जे आहे ते यवतमाळला नेण्यात आले आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रेतावर पोस्टमॉर्टम करण्यात आले. काल त्यांच्या प्रेतावर अंतिम संस्कार झालेले आहेत. या प्रकरणात त्यांनी जी पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्या तक्रारीत त्यांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण आणि राजू राठोड या गावातील 6 लोकांनी राजकीय आक्षेपापोटी त्यांच्या घराच्या दरवाजाला करंट लावला आणि त्यामुळे त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला असे आरोप तक्रारीत केलेले आहेत. त्या तक्रारीवरून कलम 103.3.5 भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यात आतापर्यंत 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेने अंजी नाईक गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राजकीय वैमनस्यातून इतक्या खालच्या स्तराला जाऊन कुणाचा जीव घेण्याचा प्रयत्न करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून उर्वरित आरोपींनीही लवकरच अटक करण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर लक्ष ठेवून असू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज. अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर वचक बसविण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. जुगारावर टाकलेल्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अकोला जिल्ह्याला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार मोहीम सातत्याने राबविली जात आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून 26 जुलै रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. अकोट बार्डी रोडवरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेताजवळ काही व्यक्ती पैशांची हारजीत लावून जुगार खेळत असल्याची ही माहिती होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने 2 पंचासमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्याचवेळी शेख अक्रम शेख मुस्तफा, अंदर अली, खुर्शीद अली, सबीर खान, शेर खान, मोहम्मद सलीम, मोहम्मद अकबर, शेख अयूब, शेख सत्तार, मोहम्मद अकील, मोहम्मद मुजेदार आणि फिरोज अली, जमीर अली असे 7 इसम पैशांवर जुगार खेळताना रंगेहात सापडले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली आणि जुगाराच्या जागेवरून 3,560 रुपये रोख रक्कम, 71,000 रुपये किमतीचे 6 मोबाईल आणि 2,50,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली असा एकूण 3,24,560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अकोट ग्रामीण पोलीस या प्रकरणाची पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसत असल्याचे दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आणखी किती आदिवासींचा बळी घेणार? सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पोपटखेड धरण परिसरातील गावकऱ्यांचा हा संतप्त सवाल आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पोपटखेड प्रकल्प आज धोक्याचा खेळ बनला आहे.
गावकऱ्यांनी धरणाच्या भिंतीवरील साफसफाईबाबत अनेकदा मागणी केली, पण अधिकारी मात्र झोपेतच असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। पोपटखेड प्रकल्पाच्या भयानक वास्तवावर एक नजर टाकूया। सातपुड्याच्या रमणीय परिसरात वसलेलं पोपटखेड प्रकल्प, पर्यटनासाठी ओळख असलेलं हे ठिकाण आज स्थानिक ग्रामस्थांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। 2000च्या दशकात बांधण्यात आलेल्या या धरणाच्या भिंतीवर गेल्या 20 वर्षात एकदाही योग्य साफसफाई करण्यात आलेली नाही। स्थानिक ग्रामपंचायतीकडून आणि सरपंच गजेंद्र तायडे यांच्या मार्फत लघु पाटबंधारे विभागाला अनेकदा पत्रव्यवहार झाला, पण कार्यकारी अभियंत्यांनी पाठ फिरवल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करीत आहेत। धरणाच्या भिंतीवर आणि परिसरात मोठमोठी वटवृक्ष उगवली आहेत। या झुडपांमागे साप, विंचू, अजगर, बिबट्या आणि इतर हिंस्र प्राणी वावरत आहेत। गेल्या काही वर्षात अनेक आदिवासी नागरिक या प्राण्यांच्या हल्ल्याचे बळी ठरले आहेत। लहान मुलांना झोपेत साप चावल्याचीही अनेक प्रकरणं समोर आली आहेत। गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, हे अधिक धोकादायक आहे। साफसफाईचे बिल मात्र दर 5 ते 10 वर्षांनी काढले जातं, पण प्रत्यक्षात काम मात्र शून्य। सरपंचांच्या मते झाडांच्या मुळामुळांमध्ये धरणाच्या भिंतीलाही धोका निर्माण झाला असून कधीही भिंत फुटण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत ग्रामस्थांनी साफसफाई तातडीने करण्यात यावी आणि गावकऱ्यांचे प्राण वाचवावेत अशी मागणी केली आहे। अन्यथा जन आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे। की पोपटखेड धरणाच्या पाण्यालगत जे वृक्ष मोठमोठे आहेत ते 10 ते 15 वर्षापासून याचा पाठपुरावा ग्रामपंचायतीने पण तिथं केलेला आहे, उपअभियंताकडे लघु पाटबंधारे विभागाशी। पण त्यांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोपटखेड गावाला जो लागलेला धरणाच्या कडेला जो झाडा आहे ते पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठमोठे वृक्ष झालेले आहेत, ते काढण्याकरिता नेहमी ग्रामपंचायत मी स्वतः व्यक्तिगत तिथं पाठपुरावा केलेला आहे, पण त्यावर शासनाकडून कोणतीही उपाययोजना होत नाही। म्हणायचा दृष्टिकोन असा आहे की पोपटखेड गावालगतच हा धरण एक झालेला आहे। पाण्याचा प्रवाह खूप मोठा असतो आणि इथं सर्वात जास्त सर्पदंश आणि आमच्या एकलव्य बचाव पथकमधील एक मुलगा, तरुण मुलगा सर्पदंशाने वारला। म्हणायचं तात्पर्य इतकंच आहे की जे डॅमच्या कडेलगत आणि या डॅममध्ये जो काम आहे तो मातकाम आहे, मातीच्या मध्ये हा धरण बनलेला आहे आणि त्याच्या काठावर जे वृक्ष आहेत ते मोठमोठ्या प्रमाणात म्हणजे 10 वर्षापासून जवळपास मोठमोठे वृक्ष झालेले आहेत। या वृक्षावर पावसाळ्यात जंगलातून हा जो पाण्याचा प्रवाह येतो त्यामध्ये विंचू, साप, इंगळ्या, अजगर, मोठमोठे साप असे वाहून येत असतात आणि ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते त्यांचा जीव वाचवण्याकरिता ते जो वन्य प्राणी आहे ते सर्व या वृक्षांवर येऊन थांबतात। त्यामुळे गावालगत हा धरण असल्याकारणामुळे हेच साप वगैरे आमच्या गावातील नागरिकांच्या घरात प्रवेश करतात व त्यामुळे लोकांच्या जीवितहानीचा हा मोठा प्रश्न मोठा ऐरणीवर आहे। या संदर्भात फक्त माझी एकच शासनाला मागणी आहे की धरण हा पोपटखेड गावालगत असून आणि गावकऱ्यांच्या जीवितवासी खेळण्याचा हा एक केविलवाना प्रकार आहे। या संदर्भात शासनाने काही उपाययोजना करून तात्काळ पावसाळ्याच्या आधी या जो धरणाच्या काठालगतचे मोठमोठे वृक्ष आहेत त्यांची कटाई शासनाच्या निधीतून करावी इतकी अपेक्षा गावकऱ्याच्या वतीनं मी करतो। माझं नाव नितीन खाटके आहे, मी उपविभागीय अभियंता आहे आणि मी पोपटखेड धरणावर कार्यरत आहे। तर हे जे आहे धरण जेव्हा बांधून जवळपास 20-22 वर्ष झालेले आहेत, त्याच्यानंतर काय असतं ते धरण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याला शासनाकडून निधी तसा येत नाही। त्याच्यामुळे आपण हे जे साफसफाईचं काम आहे यांत्रिकी विभागाकडून करतो आणि यांत्रिकी विभागाकडे आपण पाठपुरावा केलेला आहे, त्यांना पत्र पण दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं आहे की 7-8 दिवसात ते मशीन त्यांची येणार आहे आणि ते मशीन आली की आपण ताबडतोब त्यांची दुरुस्ती आणि ते साफसफाई करून देऊ। त्यासंबंधी आम्ही त्या रस्त्याच्या बाजूनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून असा आम्ही एक बोर्ड लावलेला आहे आणि आमचे गार्ड आहे इथे, गार्ड पण आम्ही उपलब्ध केलेले आहे। त्यांना पण आम्ही वेळोवेळी सांगत राहतो की ह्या लोकांना तुम्ही म्हणजे त्यांची काळजी घ्या की त्या लोकांना हटवून टाका, असं आम्ही उपाययोजना इथे केलेल्या आहे। आता हे धरण क्षेत्र हे जलसंपदा विभागामध्ये मोडते, त्याच्यामुळे जर आमच्या धरणांनी जर कोणाचं नुकसान झालं पिकाचं किंवा हे, तर हे आम्ही पीक नुकसान भरपाईची प्रोव्हिजन आमच्यामध्ये आहे, पण प्राण्यामध्ये जर समजा काही दंश वगैरे झाला तर तशी तरतूद या विभागामध्ये नाही। ग्रामस्थांचा संताप आणि भीती योग्यच आहे। पोपटखेड प्रकल्पाची ही स्थिती बदलण्यासाठी सरकार आणि लघु पाटबंधारे विभागाने तात्काळ पावले उचललीच पाहिजेत, अन्यथा मोठ्या दुर्घटनेला जबाबदार कोण असेल हा प्रश्न कायमच राहील।
आजची एक महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातून येत आहे। नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल 112 या हेल्पलाईनचा गैरवापर करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे। महाराष्ट्र शासनाने नागरिकांच्या समस्या त्वरित सोडविण्यासाठी डायल 112 ही हेल्पलाईन सुरू केली आहे। मात्र काही जण या सेवेचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे। अशीच एक घटना 26 जुलै 2025 रोजी माहूर तालुक्यातील मेट गावात घडली। मेट येथील एका 35 वर्षीय तरुणाने, जो व्यवसायाने चालक आहे, वारंवार डायल 112 वर फोन करून खोटी माहिती देत होता। त्याने मेट गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याची खोडसाळ माहिती पोलिसांना दिली। या माहितीच्या आधारे पोलीस घटनास्थळी पोहोचले असता कॉलरने त्यांचा फोन उचलला नाही आणि नंतर त्याचा मोबाईल बंद करून ठेवला। पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याने डायल 112 वर खोटी माहिती दिल्याचं कबूल केलं। लोकसेवकांना विनाकारण त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिल्याप्रकरणी माहूर पोलिसांनी त्या तरुणाविरुद्ध कलम 112 BNS भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि त्याला ताब्यात घेतले। ही कार्यवाही पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली। नागरिकांनी अशा हेल्पलाईनचा योग्य वापर करावा आणि खोटी माहिती देऊन पोलिसांचा वेळ वाया घालवू नये असे आवाहन यावेळी पोलिसांनी केले आहे। तरी होती डायल 112च्या गैरवापरासंबंधीची महत्त्वाची बातमी। या घटनेतून हेच स्पष्ट होतं की जबाबदार नागरिकांनी अशा हेल्पलाईनचा योग्य वापर करणे गरजेचे आहे। अकोल्यात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या ऐतिहासिक कावड महोत्सवासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पत्रकार परिषदेत महोत्सवाच्या सुरक्षा आणि व्यवस्थेशी संबंधित सविस्तर माहिती दिली। यंदाचा कावड महोत्सव अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी व्यापक तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे। जे आम्ही मीटिंग घेतली होती नियोजन भवनमध्ये, तिथे काही लोकांचं असं होतं की लाइटिंगची व्यवस्था तिथे पर्याप्त नसतात, कधी रेलिंग सुद्धा नाही, म्हणजे घाटवर कोणी पडू शकतो खाली, फॅसिलिटी जर पाहिजे तर तिथे घेऊ शकतात। मध्ये आम्ही बॅरिकेडिंग ठेवणार यावर्षी लाकडीची, जेणेकरून क्राऊडचा मूवमेंट म्हणजे एंट्री आणि एक्झिट सोयीचा होईल। लेफ्ट लेन मध्ये क्राऊड खाली जाऊ शकते, राईट लेन मध्ये क्राऊड परत येऊ शकतात। तिथे आमचे 2 वॉच टावर्स असणार। आम्ही यावेळेस 10 नवीन मोठे वॉच टावर्स तयार केलेले आहेत। आता बंदोबस्ताचा सण सुरू आहे, म्हणजे याच्यानंतर गणेश उत्सव, ईद, दुर्गा महोत्सव हे सर्व येणार, तर त्याच्यामध्ये पण वॉच टावर्स आम्हाला उपयोगी भेटणार। तर एक मोठे वॉच टावर्स आम्ही यावर्षी याचा उपयोग करणार। तिथे आमची राहुटी पण असणार, CCTV तर असणार। पूर्ण आमचा जे घाट आहे ते CCTVचा निगराणीमध्ये असणार। आमचं तिथे कंट्रोल सेंटर असणार आणि याच्यानंतर अलास्का लाईट सुद्धा कमीत कमी आमचे 25 अलास्का लाईट जे स्टँडिंग व्हर्टिकल लाईट्स असतात त्याचा आम्ही उपयोग करणार आहे। अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी सांगितले की या सर्व व्यवस्थेचा मुख्य उद्देश भाविकांना सुरक्षित आणि सुलभ कावड यात्रेचा अनुभव देणे आहे। त्यांचा व्यसनमुक्ती कावडचा संकल्प निश्चितपणे या महोत्सवाला एक नवी दिशा देईल आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचवेल। मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे निसर्गाने आपला रौद्र आणि सुंदर असा आविष्कार दाखविला आहे। नांदेड जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला असून किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा सध्या धुडकी भरून वाहत आहे। त्याचे विहंगम दृश्य आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलो आहोत। गेल्या 3 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली। आज पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत। याच पावसामुळे नांदेडच्या किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवर असलेला प्रसिद्ध सहस्त्रकुंड धबधबा आपल्या पूर्ण क्षमतेने वाहत असून त्याचे सौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले आहे। या पावसाळी हंगामातील हे अद्भुत दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने टिपण्यात आले, जे सिटी न्यूज प्रेक्षकांसाठी खास सादर करीत आहोत।
हे होते नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्याचे विहंगम दृश्य, जे पावसाळ्यासाठी सौंदर्याची खरी ओळख करून देते। निसर्गाचे हे अद्भुत रूप पाहण्यासाठी पर्यटक आणि निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये कारचा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे। वेग आणि बेफिकीर ड्रायव्हिंग कसे जीवघेणे ठरू शकतं याचं धक्कादायक उदाहरण या अपघातातून दिसून आलं आहे। ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील व्यस्त चौकातील आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय की कार अतिवेगात येत असताना अचानक तिचं नियंत्रण सुटल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार धडकली आणि दूरवर घासत गेली। या भीषण अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे। या भीषण अपघातातून एक गोष्ट स्पष्ट होते, वेग म्हणजे विनाश। वाहतुकीचे नियम पाळणे ही केवळ जबाबदारीच नाही तर स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची काळजी घेण्याची गरज आहे। कॅमेऱ्यात कैद झालेला हा प्रकार प्रत्येक वाहनधारकासाठी धडा ठरेल अशी अपेक्षा आहे। राजकारणातलं एक मोठं वळण, अनेक वर्षांनी ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आलेत। उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन भावाची भेट घेतली। या भेटीमुळे राज्याच्या राजकारणातल्या नव्या समीकरणांना सुरुवात होणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। अनेक वर्षांच्या ताटातुटीनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत। उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले। दादरहून निघाल्यानंतर मातोश्रीवर पोहोचल्यावर राज ठाकरे यांचे शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांनी जंगी स्वागत केलं। संजय राऊत स्वतः पुढे जाऊन राज ठाकरे यांचे स्वागत करताना दिसले। कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव घेत घोषणाबाजी केली। राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या हातात हात घालून त्यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी दोन्ही भावांनी एकमेकांना आलिंगन देऊन भावनिक क्षण अनुभवला। शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर अगदीच क्वचितच गेले होते, मात्र यावेळी ते स्वखुशीने आले आहेत। त्यामुळे ही भेट केवळ वाढदिवसापुरतीच मर्यादित आहे का, की मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसाठीची नवीन सुरुवात आहे, असा मोठा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। मराठी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा रंगली होती, मात्र त्यात कोणताही ठोस निर्णय झाला नव्हता। आता राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमुळे पुन्हा एकदा या युतीच्या शक्यता जोर धरत आहेत। राजकारणातलं हे दृश्य केवळ भावनिक नाही तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचं मानलं जात आहे। ठाकरे गट आणि मनसे एकत्र आल्यास मुंबईतील राजकारणाला मोठं वळण मिळू शकतं। महाराष्ट्राच्या राजकारणातील नवी समीकरणं, भावनिक भेट की राजकीय डावपेच? राज ठाकरे यांच्या मातोश्री भेटीमागचं खऱ्या अर्थानं महत्त्व पुढील काही दिवसातच स्पष्ट होईल। पण एक गोष्ट नक्कीच, ठाकरे बंधूंच्या या भेटीने मुंबई आणि राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीवेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात औरंगाबाद नेट सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 07,
नागपूर जेटीबेल सेटअप बॉक्स नंबर 469 आणि एशियन सेटअप बॉक्स नंबर 51 तर अकोला RRC सेटअप बॉक्स नंबर 899 वर बघू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। ते सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटून घडामोडीसोबत। नमस्कार।